या वसतिगृहामध्ये शेतकरी आणि शेतमजुराच्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार असून हा प्रवेश अत्यंत अल्प दरात म्हणजे महिन्याला 1800 रुपये या एवढी फीस घेऊन आम्ही या वसतिगृहामध्ये प्रवेश देणार आहोत। त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींना या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी एक नवं दालन या लातूर शहरामध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि असा उपक्रम फक्त महाराष्ट्रामध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, अमित भाई देशमुख साहेब आणि धीरज भाई देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून या बाजार समितीने हा उपक्रम राबविलेला आहे आणि असा उपक्रम कुठल्याही बाजार समितीने अथवा कुठल्या साखर कारखानदारांनी आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध करून दिलेला नाही आणि याच्या पाठीमागे फक्त दिलीपरावजी देशमुख साहेब आणि अमित भाई देशमुख साहेब यांची प्रेरणा आणि त्यांच्या सूचनेवरून हे वसतिगृह बांधण्यात आलेलं आहे। सर, याच्या मागचा काय उद्देश होता? आपण सुरुवातीला मुलांचं वसतिगृह उभारलं होतं, आता मुलींचं। कारण का शेतकरी आणि शेतमजूर यांना लातूरमध्ये एक वेळेस 10वी परीक्षा पास झाल्यानंतर या मुलींना राहण्यासाठी कुठंच व्यवस्था नव्हती एवढ्या कमी खर्चामध्ये आणि शेतकरी आणि शेतमजूर एवढा खर्च करू शकत नाही। ही सामाजिक बांधिलकी म्हणून आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आणि अमितभाई देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून हे वसतिगृह एक शैक्षणिक दालन या ठिकाणी उभा केलेलं आहे।